ऍटलीस्ट बास्केटबॉल मध्ये तरी नाही. मी अजूनही तितकाच केपेबल कोच आहे. तुम्ही जिंकाल तरी एकत्र, तुम्ही हरायचं नाही. फायनल हरवून बास्केटबॉल सोडून नमस्कार, TV9 स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. आतापर्यंत खेळावर आधारित म्हणजे क्रिकेट, हॉकी, कबड्डी यावर हिंदी आणि मराठीमध्ये अनेक चित्रपट आले. मात्र बास्केटबॉल सारख्या वेगवान खेळावर आधारित अजिंक्य हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होतोय. खेळ आणि नातेसंबंधातील हळूवार गुंफण सांगणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये आहेत संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री कादंबरी कदम. तर दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीये तेजस देऊस्कर यांनी. या सिनेमावर चर्चा करण्यासाठी TV9च्या या स्टुडिओमध्ये खास पाहुणे म्हणून उपस्थित आहेत प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक तेजस देऊस्कर. तुमच्या दोघांचंही TV9च्या या स्टुडिओमध्ये स्वागत. तुमच्या दोघांशी मी या चित्रपटाविषयी चर्चा करणारच आहे. मात्र अजिंक्य या चित्रपटामध्ये नेमकं काय आहे किंवा या चित्रपटाची कथा काय याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे. आपण थोडक्यात पाहूयात अजिंक्यची कहाणी. तुम्ही बास्केटबॉलच्या ग्राउंडवर फुटबॉल का खेळता? मला बास्केटबॉल येत नाही म्हणून. खेळ म्हणजे जिंकणं नव्हे, खेळाशिवाय जीवनात अनेक गोष्टी आवश्यक असतात. काय हवंय? प्रेम, नातं देखील आयुष्यात तितकंच महत्वाचं असतं. म्हणून खेळतो. आणि ही बास्केट. आणि आता इथे स्पीड मध्ये तू कधी हरू शकत नाहीस. ऍटलीस्ट बास्केटबॉल मध्ये तरी नाही. तुम्ही खेळ आणि आयुष्य यांच्या नात्यांवर प्रकाश टाकणारा चित्रपट अजिंक्य लवकरच येत आहे. कुठलाही प्लेअर किंवा कुठलाही कोच मोठा नसतो. मोठा असतो तो गेम. 25 पॉइंटच्या लीडने आपण जिंकायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो. खेळ आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर आधारित हा चित्रपट असून पुणे आणि नागपूर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. एखाद्या खेळात आणि आयुष्यात माणसाचा लागणारा कस यांचा परस्पर संबंध या चित्रपटात उलगडणार आहे. माझा नवरा कधी होता आलं नाही तुला आणि आता मी तुला बाप होऊ देणार नाही. प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉइंटच्या लीडने आपण जिंकायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? बऱ्याच कालावधीनंतर संदीप कुलकर्णी या चित्रपटातून दिसणार असल्यामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मनात प्रदर्शनापूर्वीपासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणून खेळतो. आय एम शुअर, आय वॉज डॅम शुअर. जेव्हा स्क्रिप्ट आली तेव्हाच आय वॉज क्वाईट शुअर की फिल्म झाली तर ती फार छान होईल. वी ट्राईड हार्ड अँड फायनली सक्सीडेड. संदीप कुलकर्णी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात बास्केटबॉल कोचची भूमिका साकारतोय. चित्रपटात कादंबरी कदमने संदीपची पत्नी आणि एका मोठ्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची भूमिका साकारली आहे. अजिंक्यच्या टीम मधली प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचं कार्य या वेबसाईटवर जाऊन प्रेक्षकांना त्यावर एक नजर टाकता येईल. वेगवेगळे फोटोग्राफ्स आणि तरुणांसाठी आकर्षण बनेल असे वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमाने अजिंक्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलंय. हा चित्रपट त्यांच्या रिअल लाईफशी निगडीत आहे. आपल्या आयुष्यावर किंवा तिथल्या रिलेशनशिपवर बेस्ड आहे. बास्केटबॉल हा एक बॅकड्रॉप आहे. एक आपण त्याला म्हणतो मेटाफर, की मेटाफर म्हणून बास्केटबॉल यूज केला आहे. त्याच्यामध्ये बास्केटबॉल दिसतो आपल्याला खूप जास्त, पण मुख्य ही भावना आपल्या एकमेकांमधील असलेलं रिलेशनशिप यावरती बेस्ड आहे. 11 जानेवारी 2013 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या क्षितिजावर आम्हाला भेटा, जिद्दीने जेथे जाऊ आम्ही. बंधू TV9 मुंबई. चित्रपटाची ही झलक पाहून हा चित्रपट किती दमदार आहे याची कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल. दोन्ही गेस्ट आपल्या बरोबर आहेत, संदीप कुलकर्णी आणि तेजस देऊस्कर आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या स्क्रीनवर एक नंबर चालतोय, त्यावर दूरध्वनी करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. त्या दोघांनी तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण चर्चेला सुरुवात करूयात. तेजसजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी की बास्केटबॉल प्लेअर आहात तुम्ही आणि म्हणून बास्केटबॉल या विषयावरचा चित्रपट तुम्ही काढलाय का?
थोड्या अंशी बरोबर आहे, पण नुसता प्लेयर असून उपयोगाचा नाही, त्याच्यामध्ये कथेमध्ये तेवढा जोर असला पाहिजे. प्लेयर असल्यामुळे झालं आहे की त्याच्यातली जी गंमत आहे गेम मधली ती मला समजून घ्यायला मला मदत झाली. त्यामुळे तो विषय डोक्यात घोळत होता इतके दिवस, आणि मग आपली पहिली फिल्म करताना आपल्या जवळचा विषय त्यावर फिल्म व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे बास्केटबॉल. अगदी. आणि संदीपजी, तुम्ही कोच अनंत धर्माधिकारी यामध्ये साकारताय. नेमकी भूमिका कशी निवडलीत, का आवडली तुम्हाला ही भूमिका? गेले 3-4 वर्ष ही आयडिया लेवलपासून आम्ही ह्याच्यावरती बोलत होतो, कारण तेजस आणि माझी मैत्री गेले 6 वर्ष आहे, आणि वेगवेगळ्या विषयांवरती कसं करावं काय करावं असं चालू होतं. पण जेव्हा मला कळलं की बास्केटबॉल हा त्याच्या आतला भाग आहे, तो लहानपणापासून बास्केटबॉलमध्ये राहिला आहे, आणि त्याचे अनुभव हे फार जेन्युइन आणि खरे असतील किंवा ते नवीन असतील आणि खूप आतून असतील हे मला जाणवलं. म्हणून मी त्याला म्हणलं की तुझी पहिली फिल्म व्हायला पाहिजे, कारण हा खूप अनुभवातून आलेला भाग असतो, आतून आलेला भाग असतो. त्यामुळे पहिला सिनेमा एक आपण म्हणतो ना की आतून आला तर त्याला एक छान लेख हे मिळते. म्हणून मग याचं मग नंतर मग स्ट्रक्चर स्क्रिप्ट वगैरे प्रोसेस चालूच होती, आणि मग जेव्हा प्रोड्युसर आम्हाला लाभले तेव्हा ही फिल्म साकारली. त्यामुळे ह्याचं हे आधीपासून चालू होतं, आणि तो त्याचा ग्राफ, त्या कॅरेक्टरचा ग्राफ हा आधीपासून साधारण माहितीच होता मला. तेजस्वी, तुम्ही एक खेळाडू आहात, त्यामुळे बास्केटबॉलवर जेव्हा चित्रपट काढायचा ठरला तेव्हा एका खेळामध्येच अडकून पडल्यासारखं झालं असतं. मात्र यामध्ये तुम्ही एक छान नातेसंबंध सुद्धा गुंतवलेले आहेत, काय सांगाल याविषयी? मला असं वाटतं गुंतवल्यापेक्षा एखादा खेळाडू त्याचं आयुष्य असतंच. म्हणजे खेळ संपला की तो घरी येतो, त्याचं घर असतं, फॅमिली असते, आई वडील, बायको. तर मला फार असं त्याच्यामध्ये गुंतवण्याची गरज नाही पडली. इनफॅक्ट तो खूप नॅचरल फ्लो आहे की, आणि तीच एक्साइटिंग गोष्ट आहे अजिंक्यमधली की खेळाडूचं आयुष्य हे एक, जेव्हा आपण म्हणतो एखादा हार्डकोर खेळाडू त्याचं पूर्ण आयुष्य कोर्टवर जातं, पण त्याचं एक पलीकडे पण आयुष्य असतं घरामध्ये, तर ते असतंच, म्हणजे ते होतंच डोळ्यासमोर. आणि इनफॅक्ट त्याच्यामुळेच तीच त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट होती. त्यामुळे गुंतवण्यापेक्षा ते खूप सहजरित्या बाहेर येऊ शकलंय, आणि ती त्यातली गंमत आहे. तुम्हाला दोघांनाही मी आणखी काही प्रश्न विचारणार, मात्र आपल्या बरोबर आता कल्याणवरून आहेत श्वेता. श्वेता, तुमचा प्रश्न विचारा. जी श्वेता. आपले प्रेक्षक सध्या आपल्याशी जोडले जात आहेत आणि तुम्हालाही काही प्रश्न ते विचारणार आहेत. मात्र तुम्हाला एक आणखी विचारायचं होतं संदीपजी, की एखादी भूमिका निवडली की तुम्ही त्याचा अभ्यास करता, आणि आता तर बास्केटबॉल कोच असं म्हटल्यानंतर मुळात तो खेळच यायला हवा, तर त्यासाठी काही अशी वेगळी तयारी केली? तयारी काय नाही, मी खेळलो खूप. बेसिकली खेळावरतीच गेम हा बसलेला होता, त्यामुळे ऑब्व्हियसली खेळच शिकणं भाग होतं, बेसिक्स तरी. म्हणजे त्याला कोचला हँडल करता आलं पाहिजे, बॉल हँडल करता आलं पाहिजे, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा स्टान्स, त्याची आतली हे काय चालते, कसं मुलांना तो घडवतो, टीम कशी घडवतो. सो कारण कोच हा सगळ्या टीमचा विचार करतो. तर ह्या सगळ्याचा एकतर प्रॅक्टिकली तेजस प्लेअर असल्यामुळे त्यांनी मला खूप ह्याच्यासाठी ट्रेन केलं. आमचे काही ऍक्टर्स, काही प्लेयर होते, मुलं, लहान मुलं, ते प्रॉपर बास्केटबॉल प्लेयर होते, त्यांनी मला ट्रेन केलं. परत ह्याचे कोच जे आहेत मकरंद जोशी नागपूरचे, ते 2 दिवस शेवटी आले होते शूटिंगच्या आधी. त्याचा मला खूप फायदा झाला, कारण त्यांचा जो एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे आणि एक आउटलुक, आम्ही एकत्र डिनरला गेलो एकत्र, त्यामुळे खूप मी त्यांच्याशी बोलता बोलता मला बऱ्याच गोष्टी सापडल्या. कारण हळूहळू या गोष्टी येतात आणि मग तो कॅरेक्टर तो कुठे वापरता येईल आपल्याला माहिती नसतं, पण ह्या गोष्टी मटेरियल खूप लागतं. तर हे सगळं मला मिळालं होतं, आणि बेसिकली खूप खेळ शिकलो. म्हणजे बास्केटबॉल त्यानंतर अशी फुलत गेली. आपल्या बरोबर आहेत बेलापूरवरून लीना. लीना, तुमचा प्रश्न विचारा. मला संदीप कुलकर्णी यांना असा प्रश्न विचारायचा आहे की डोंबिवली पाल हा त्याचा जो चित्रपट आहे तो खूप लोकांच्या अगदी जवळचा विषय होता, अगदी सामान्य लोकांना तो खूप आवडला विषय. तसाच हा देखील चित्रपट आहे अजिंक्य, हा देखील लोकांचा तेवढाच जवळचा, लोकांना म्हणजे लोकांच्या मनाला तो स्पर्श करून जाणारा ठरेल का? नक्कीच.
कारण एक तर कसं असतं की सिनेमा हा त्याचं नशीब त्याचं वेगळं असतं प्रत्येक सिनेमाचं, पण नक्कीच लोकांच्या जवळच्या किंवा आयडेंटिफाय करायला असेल, कारण खेळाबरोबर ह्याच्यामध्ये नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि कोच जरी हा असला तरी कोच म्हणजे शिक्षक किंवा तुमचा मार्गदर्शक, तुमचा वडीलधारी कोणतरी घरात असतील ते जे तुम्हाला कायम तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुमच्या घडवण्यात तुम्हाला एक मदत करत असतात. तसे हा कोच आहे. हा कोच फक्त बास्केटबॉल असल्यामुळे हा माणूस कोच आहे, पण अदरवाईज ही व्यक्ती तुम्हाला घरोघरी किंवा आपल्या जवळ खूप असते. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये त्याची बायको, त्याचे मित्र, त्याची टीम, त्याचे सहकारी अशा सगळ्या नातेसंबंध म्हणजे लोक असल्यामुळे हे सगळं फार आयडेंटिफायबल आहे. म्हणजे हे तुमच्या जवळपास घडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं खूप आयडेंटिफाय होणारी फिल्म आहे. एकूणच दोन्ही असं वेगळं काही काढता येणार नाही यातून. डहाणूवरून आपल्या बरोबर आहेत राकेश. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. सर, ठीक आहे. लाईट विषय घेतलेला आहे, कारण प्रत्येक जास्त झाला भारतामध्ये असे खेळ ठिकाण बनवतात. म्हणजे बास्केटबॉल आपण खेळ आहे की भारताला जास्त प्रचलित वाटत नाही. या विषयात मी हा चित्र बनवायला घेतलेला आहे की बनवणार उद्या सदस्य होत आहे. मला असं वाटतं काहीतरी वेगळं हा तुम्ही दाखवलेला आहे. हा प्रश्न मला वाटतं तेजस जी तुमच्यासाठी आहे, काय सांगाल? खरं आहे की बास्केटबॉल तेवढा प्रचलित नाहीये, पण मला असं वाटतं मग फिल्ममध्ये तीच एक गंमत आहे, जे आपल्याला माहिती नाही ते आपल्याला जास्त चांगलं कळतं. आणि त्याच्यामध्ये एक्साइटमेंट आहे. गेम समजा तुम्ही बघितला कुठेही, समजा आपल्याकडे दिसतो, अगदीच तो दिसत नाही असं नाहीये, पण जर गेम बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की तो अतिशय फास्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक स्वतःची एनर्जी आहे जी त्या फिल्ममध्ये खूप महत्वाची ठरते आणि ती फिल्मला खूप इंटरेस्टिंग बनवते. आणि दुसरी गोष्ट की एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची आहे की बास्केटबॉल जसं अनेक लोकांना माहिती नाही असं आपण गृहीत धरू, पण आम्ही या फिल्ममध्ये गेम शिकवण्याकडे गेलो नाहीये. म्हणजे गेमची मजा घेतो, गेमची गंमत आपण बघतो, आपण एन्जॉय करू शकतो, पण त्यातल्या टेक्निकॅलिटीज मध्ये आम्ही अडकलो नाहीये. त्यामुळे एक निखळ मनोरंजन आपल्याला बघायला मिळेल, एक ऍक्शन ओरिएंटेड गेम आपल्याला बघायला मिळेल आणि प्रेक्षकांना तेच हवं असतं, टेक्निकॅलिटीज मध्ये अडकायची. आणि मला ह्यांचं सरळ अगदी साधा हे म्हणायचं झालं तर दिसणार खूप छान आहे. म्हणजे खूप ऍक्शन पॅक गेम आहे. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत काय घडतंय माहिती नसतं, त्यामुळे स्क्रीनवरती बघायला खूप छान वाटेल हा गेम. उत्सुकता आणखी ताणली जाणार आहे त्याच्यामुळे, आणि चित्रपटाची उत्सुकता तर आहेच लोकांमध्ये. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत.